प्रतिस्पर्धी सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघ आपण पाहतोय मैदानात क्षेत्ररक्षण करत असताना सन्मान्य बंटी वराडकर साहेबांच्या या मालकीचा सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघ आजच्या दिवसामध्ये दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. जिजियाची अफलातून फटकेबाजी, त्यानंतर संतोष आणि त्याच्या साथीला चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आणि या इनिंगची सुरुवात करण्यासाठी देखील संतोष गोलंदाजी मार्गवरती सलामीची जोडी देविका स्पोर्ट तळवडे क्रिकेट संघाकडून स्ट्राईक एंडवरती शरद बांदिवडेकर नॉन स्ट्राईक एंडला सर्वेश नाईक. पहिला चेंडू ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेलेगला, परंतु बॅकवर्ड स्क्वेलेगला चेंडू जाईल. मेल फक्त एक धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धाव्याने सांघिक धावसंख्या आणि वैयक्तिक धावसंख्येचं देखील अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते आहे धावपलकावर. आजच्या दिवसातील अंतिम सामना, आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या सुंदर संकल्पनेतून साकार झालेली टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस, उद्याचा अंतिम दिवस असेल, परंतु आजच्या संध्याकाळच्या सत्रातील हा महत्त्वपूर्ण सामना मैदानात रंगतोय. इनसाइड आउट फटका शॉट कव्हरच्या दिशेने, परंतु चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक जिजी जोपर्यंत चेंडू वाढेल परतीची फेक होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिसऱ्या धावेकडे देखील वळताना पाहायला मिळतोय. 3 धावा होतील पूर्ण या चेंडूवरती. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट, थोडंसं फंबल पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि त्याचमुळे त्याचा कच्चा दुवा हेरावा जास्त राहा. या चेंडूवरती 3 धाव्याने सांघिक धावसंख्या, धावपलकावरती 4 धावा. या स्पर्धेसाठी आणि या मंडळासाठी सन्मान्य नितीन गावडे साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य सतीश गावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी येते या मंडळासाठी. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. कारण देणगी दाते कमी लाभत असतात एखाद्या स्पर्धेसाठी, परंतु हे सर्व दाते या तळवडे नगरीमधील, या तळवडे वासीय, सगळे प्रेमळ वासीय तळवडे नगरीतील हे सर्व नागरिक आणि त्यांचं प्रेम देखील या क्रिकेट स्पर्धेसाठी पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 6 धावा, 5 धावा धावपलकावर. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास सिली पॉईंटला, 1 धाव पूर्ण होईल या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 6 धावा धावपलकावर. पंचाचा इशारा आलाय लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 6 धावा धावपलकावर. पहिलं षटक संतोष गोलंदाजी मार्गवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या जात आहेत. संतोषाच्या षटकादरम्यान अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या पहिल्या षटकातील लेफ्ट हँडर बॅटर सर्वेश नाईक, लेफ्ट हँडर बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन पाहायला मिळतोय ऑन साईड 30 सर्कलच्या बाहेर. यावेळी बॅटची कडा घेत असताना, टॉप एज घेत असताना चेंडू निघेला शॉट लॉंग स्टॉप क्षेत्रात. मेल फक्त 1 धाव कारण घोषांकित क्षेत्र आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 7 धावा बिनबाद या धावपलकावर. संध्याकाळचं सत्र शांत वातावरण, परंतु या शांत वातावरणामुळे मध्ये हा गरमागरमीचा सामना 2 दिग्गज संघादरम्यान ग्रंथिका जुळली गेली प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यात. टॉस विजय झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय संध्याकाळच्या सत्रात वातावरणाचा अंदाज घेत असताना याही वेळी अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी, परंतु पाहिला तर चेंडू यष्ट्यांना मिस करणारा आणि त्याचमुळे लेगबायचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये पंचांचा येतोय. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 8 धावा बिनबाद या धावपलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार सातत्याने मैदानात केले जाते शरद बांदिवडेकर या बॅटरकडून, परंतु समोरून देखील भेदक गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रबद्ध गोलंदाजी संतोष याच्या माध्यमातून. यावेळी मिस टायमिंग फटका सभोवच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक शैलेश स्क्रीनवरती, कोणतीही चुकी नसेल, सेफ हँड जेल. पहिला धक्का बसतोय, अंतिम चेंडूवरती विकेट प्राप्त केले जाईल संतोष या गोलंदाजच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्या 1 षटक समाप्तीनंतर धावपलकावरती 1 गडी बाद 8 धावा या धावपलकावर. गोलंदाजी मार्गवरती सागर तुळसकर,
पहिला चेंडू श्रामपूलचा फटका मिस टायमिंग झाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय गोट्या स्क्रीनवरती. निर्धाव चेंडूने सुरुवात या दुसऱ्या षटकाची. सांघिक धावसंख्या अजून या 8 धावा या धावपलकावर. वन डाऊन बॅटर ओमकार बांदिवडेकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. शरद बांदिवडेकर स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळी तगडा फटका ऑन साईडच्या दिशेने मिड विकेटला चेंडू बऱ्याच उंची प्राप्त करतोय. मिड विकेटला जी स्क्रीनवरती कोणतीही चुकी नसेल. सेफ हँड जेल. दुसरा धक्का बसतोय देविका स्पोर्ट तळवडे क्रिकेट संघाला. विस्फोटक फलंदाज यावेळी माघारे परतेल. प्रयत्न मैदानात चालू होते परंतु या प्रयत्नांना अपयश मिळताना पाहायला मिळते. झेलबादच्या स्वरूपात शरद बांदिवडेकर बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या 2 गडी बाद या धावपलकावर. 9 धावा 8 धावा या धावपलकावरती. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता दुहेरी अंकात धावपलकावरती. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक विकेट प्राप्त केली सफलतापूर्वक. हे षटक फक्त 2 धावा खर्च केल्या जातात आतापर्यंत या 4 चेंडूवरती. लोअर फुल टॉस चेंडू हेलिकॉप्टर फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला खेळा शैलेश पाहायला मिळतोय चेंडूवरती. जोपर्यंत चेंडू अडवण्यात येईल डायरेक्ट हिट पाहायला मिळाला स्टंपा यष्टीवरती. परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय फलंदाज ओमकार बांदिवडेकर. चांगली पैकी डायरेक्ट हिट पाहायला मिळतो यष्टांवरती परंतु 2 धावेने सांघिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावर. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस फटका समोरच्या दिशेने. मिनी हेलिकॉप्टर फटका परंतु मिळाल्यात फक्त 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण देखील शैलेश नागडे या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अक्रॉस बॅटने यावेळी फटका मिस टाइम झाला. निघाल्या शॉर्ट्स लेगला. एकेरी धाव पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवण्यात येताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. फक्त 1 धाव या चेंडूवरती मिळेल. घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवास आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर 2 गडी बाद 13 धावा. सामना 3 षटकांचा टॉस विजयी झाल्यानंतर भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत असताना या खेळपट्टीचा देखील अंदाज घेत असताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय देविका स्पोर्ट तळवडे क्रिकेट संघाचा. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा या धावपलकावरती. पंचांचा निर्णय कॉमेंट्री बॉक्समध्ये. अंतिम चेंडूवरती 2 धावा मिळतील. घोषांकित क्षेत्रात चेंडू क्षेत्ररक्षकाला लागून गेला आणि त्याचबरोबर 1 धाव धावून पूर्ण करण्यात आले. टोटल 2 धाव्याने सांघिक धावसंख्या आता 14 धावा या धावपलकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरी या धावा धावपलकावरती. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती. रूपा बुगडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव. बरेच वर्ष क्रिकेटसाठी दिली. बऱ्याच स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकेवरचे देखील किताब या गोलंदाजच्या नावावरती. पहिला चेंडू पुलचा फटका ओमकार बांदिवडेकर याच्या बॅटमधून. पूल होईल सक्सेसफुल. चेंडू मिड विकेटच्या वरून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार पहिल्या चेंडूवरती.
वेलकम म्हणावं लागेल गोलंदाज रुपा बुगडे याचा. शॉर्ट पुलचा फटका. 6 धावेने सागिक धावसंख्या 20 धावा 2 गडी बाद या धावफलकावरती. याही वेळी तोच प्रयत्न झाला मोठा फटका खेळण्याचा. पुलर लेनचा चेंडू पुढे टाकण्यात आलाय. थोडासा चप्पल होत असताना फटका खेळण्याचा जो प्रयत्न तो असफल ठरला. निर्धाव चेंडू धावपलकावरती. सागिक धावसंख्या 2 गडी बाद 20 धावा. प्रत्येक चेंडूवरती हात खुलण्याचा प्रयत्न करणं. अंतिम षटक डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हरमध्ये ज्या धावा निघतील त्या आव्हानात्मक ठरतील सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासमोर. शॉर्ट चेंडू परंतु पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. विकेट किपर देखील बीट झाले. मंदार सावंत मेल बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि एकेरी धावरे. सागिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावरती. 21 रन लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर निर्धाव चेंडूवर त्यानंतर बायच्या स्वरूपात 1 धाव. याही वेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. चेंडू देखील मिस करत असताना दांडी गुल मैदानात केली जाते. यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. तिसरा धक्का इथे बसतोय. देविका स्पोर्ट तळवडे क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती. पहिली तर 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. राजन आजगावकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये. त्याचबरोबर सन्मान्य मंगलदास पेडणेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये. सन्मान्य बंटी वराडकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये. सन्मान्य सतीश गावडे साहेब यांच्याकडून 500 रुपये. सन्मान्य बाळू साळगावकर साहेब यांच्याकडून 500 रुपये. सन्मान्य विली फर्नांडिस साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाची देणगी आहे. त्याचबरोबर सन्मान्य नितीन गावडे साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि सन्मान्य रवी कुरगावकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये या मंडळासाठी देणगी येते. या सर्व दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. स्ट्राईक एंडवरती सर्वेश पायनाईक. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. मनगडाचा वापर करताना फटका खेळ्यास वेलेगला. शुभम याचं थोडंसं फंबल पाहायला मिळालंय. परतीची फेक स्ट्राईक एंडवरती वेगात गतीने जरूर आली परंतु थोडासा विलंब झालाय. 2 धावेने सांघिक धावसंख्या 23 धावा धावपलकावर. अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग दरम्यान आणि अंतिम चेंडूवरती किती धावा बनतील कारण आव्हानात्मक धावसंख्या असेल सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासमोर. आजच्या दिवसातील अंतिम सामना. फटका समोर खेळला. लॉंग दी कार्पेटचा हा फटका वाडीस लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक सुशांत बुगडे पाहायला मिळतोय. फेकी स्ट्रायकिंग एंडवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील होईल सफल. अंतिम चेंडूवरती 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या धावपलकावरती 3 गडी बाद 25 धावा. खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा पहिल्या डावाचा. आजच्या दिवसातील अंतिम सामनाचा तिसरा दिवस आणि या अंतिम सामन्यातील पहिल्या डावाचा खेळ समाप्त होत असताना 25 धावा 26 धावांचं लक्ष ठेवण्यात आले श्री सिद्धेश्वर तवडे क्रिकेट संघासमोर. या सामन्यादरम्यान काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये संतोष मरे सर हे जोडले जातील परंतु तत्पूर्वी मी सुमेध काळसेकर आजच्या दिवसासाठी या पूर्ण स्पर्धेतून इथेच रजा घेतोय. मनपूर्वक आभार मानेन सुशांत गावडे आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ या मंडळाचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. आजच्या दिवसासाठी या पूर्ण स्पर्धेतून मी रजा घेतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या डावासाठी पुन्हा एकदा ग्रँड वेलकम असेल संतोष मरिये सर यांचं. हॅलो. धन्यवाद सुमित काळसेकर. धन्यवाद समीर पांढरे सर. आपण वळूया आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तिसरा दिवस
आणि 3/4चा एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी करो या मरो, जिंकू किंवा मरू, एक महत्त्वपूर्ण लाखाचे 12,000 करणारा सामना असेल दोन्ही टीमसाठी. सामना आपण पाहताय सिद्धेश्वर तळवडे विपक्ष देविका स्पोर्ट तळवडे या दोन संघामध्ये हा सामना. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये देविका स्पोर्ट संघाने फलंदाजी केली आणि धावा केल्या 26 धावा. 26 धावांचं टार्गेट, 25 धावा केल्या तर 26 धावांचं लक्ष समोर असेल सिद्धेश्वर तळवडे या टीमसमोर. 26 धावांचं पाठलाग कशा प्रकारे होतंय, 26 धावांचा बचाव केला जाईल का देविका स्पोर्ट तळवडे संघाकडनं. 26 धावा एक हे आव्हान आहे, पण एक महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कुठला संघ संघर्ष करणार आणि कुठला संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार ही आलेली वेळ ठरवणार. 18 चेंडू 26 धावा या मॅचचं समीकरण लेकाजोका. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल सर्वेश नाईक हा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी ऑन साइडला, यावेळी हाफ ट्रॅकर चेंडूवरती उडवलाय चेंडूला. चेंडू सी मा रे शा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार, वेलकम षटकार, पहिला वार लाख मोलाचा. आणि कलिंगण लगेच पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार टोलवला तर कलिंगण तुम्हाला पया लोके याचकडनं गाडी क्रमांक 4499 पलाट क्रमांक 1 वर आहे. यावेळी तर मात्र पायचीचं अपील आणि हे अपील मात्र सक्सेसफुल झालंय. लेग बिफोरच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय. फलंदाज जी हा माघारी परतोय. गोलंदाज सर्वेश नाईक सांगतो या अगोदर चेंडू तुझा होता, हा चेंडू माझा आहे, एक तेरी तो एक मेरी. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय 6 या धावसंख्येवर. जी बॅक टू द डग आउट. डीजे न्यू बॅटर शैलेश तिसऱ्या क्रमांकासाठी पहिला हादरा बसतोय 6 या धावसंख्येवर. जी हा माघारी परततोय. पायचीच्या स्वरूपात पहिली विकेट, पहिली प्राइज विकेट, पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता सर्वेश नाईकच्या स्पेलमध्ये. पुढे चेंडू राऊंड विकेटचा मार आहे, मात्र फटका पसलाय. इनसाइड आउटचा फटका. इथं क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज शैलेशचा संपला खेळ. विकेट क्रमांक दुसरा. 6 दुसरा विकेट, दुसरा ब्रेक थ्रू आपण पाहतायत सर्वेश नाईकच्या स्पेलमध्ये. 26 धावांचं पाठलाग करायचं आहे या मॅचमध्ये सिद्धेश्वर तळवडे संघाला. 26 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, संरक्षण करायचं आहे देविका स्पोर्ट या संघाला. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये काय घडणार, कोण जिंकणार, कोण हारणार, आलेली वेळ ठरवणार. कारण क्रिकेट आहे, क्षणाक्षणामध्ये हा रंग बदलतोय खेळ आणि या खेळामध्ये कोण जिंकणार, कोण हारणार हे आम्ही भाकीत करणं आम्हाला मूर्ख समजलं जाईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत आम्ही भाकीत करणार नाही. न्यू बॅटर नवदीप फलंदाज रूपा बुगडे मैदानात पावलं टाकतोय तो 4थ्या क्रमांकासाठी. नक्कीच अतितटीचा सामना नक्कीच होईल यात शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ संघ, मातब्बर संघ. 6 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसला. सर्वेश नाईक कमबॅक करतोय. अनुभवी असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू सर्वेश नाईक आतापर्यंत कमबॅक केलंय, वापसी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केल्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय. ऑन हॅट्रिक चेंडू. यावेळी हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या किंचित बाहेर चेंडू, शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न हलक्या हाताने. हा प्रयत्न होता खेळायचा प्रयत्न, हा प्रयत्न राहून जाईल. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचा सोपस्कार पूर्ण केले यष्टीरक्षक. शरद बांधवडी करणे आणि निर्धाव चेंडू गणला गेला तो या षटकातील 4था.
शॉर्ट प्लेनचा चेंडू, यावेळी फटका फसला, प्रॉपर टायमिंग झाला नाही. तर मात्र यष्टीरक्षक शरद येतोय चेंडूच्या खाली. शरदच्या चेंडू मात्र सेफ हँडमध्ये हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारे तिसरा हादरा बसतोय. फलंदाज माघारी परततोय. रूपा बुगडे बॅक टू द डगआउट. डीजे मात्र सर्वेश नाईकच्या स्पेलमध्ये आम्हाला नक्कीच तुम्हाला पाहायला भेटते हॅट्रिक. हॅट्रिकचा मानकरी ठरतो या स्पर्धेमध्ये तो सर्वेश नाईक. माफ करा, एक बॉल डॉल होता, नाही एक डॉट. माफ करा, बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्यानंतर त्यानंतर एक डॉट चेंडू होता, त्यानंतर विकेट. हॅट्रिक नसेल, माफ करा. धावपलकावर धावसंख्या 6 धावा. यावेळी हलक्यात घेऊन काढलाय चेंडूला. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि लिलया एका धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावपलकावर धावसंख्या 7 धावा. पहिल्या षटकाचा एक महत्त्वपूर्ण पहिलं षटक समाप्त होते. धावपलकावर धावसंख्या 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा वळूया आपण मॅचकडे. नक्कीच सुंदर अशी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतायत. प्रत्येक मॅचसाठी, एव्हरी मॅचसाठी तुम्हाला सामनावीरसाठी कॅप आहे. सन्माननीय श्री राजेश परब यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामन्यातील सामनावीर, त्यासाठी रोहित चायनीज कांबळेवीर रोहित गावडे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे सुंदर अशी ट्रॉफी. आणि प्रत्येक सामन्यासाठी कॅप आम्हाला पुरस्कृत केली 7 डेज क्लॉथ सेंटर तळवडे. आपलं पण खूप खूप धन्यवाद. राजेश परब साहेब, आपलं खूप खूप धन्यवाद. गणेशचा हा पहिला चेंडू, उजव्या यष्टीवरचा चेंडू, यावेळी ऑन साइडला डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सर्वेश नाईक चा मात्र इथं चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. अजून एक प्राइज विकेट. कमबॅक करतोय देविका स्पोर्ट्स संघ, कारण सर्वेश नाईकच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर सर्वेश नाईकने कमबॅक केलं. आपल्या स्पेलमध्ये 3 ब्रेक थ्रू घेतले, 3 सफलता मिळवल्या. त्यानंतर गणेश नामक गोलंदाज पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू आपल्या स्पेलमध्ये पाहायला भेटतोय. अशा प्रकारे इथं मात्र 4 गडी बाद होत आहेत. धावपलकावर धावसंख्या 7 धावा. पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर आता येणाऱ्या चेंडूवरती नक्की तुम्हाला मोठे पटके घ्यावे लागेल. एका बाजूने विचार केला तर देविका स्पोर्ट तळवडे संघ हा कमबॅक करतोय, फ्रंटफूटवर येतोय संघ हा. अमित न्यू बॅटर. यावेळी ऑन साइडला पुल केलंय, डीप बॅकवर्ड स्पेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. 9 धावा धावपलकावर. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू असेल तो गणेशचा पुढील. रटम ओव्हर द विकेट. समोर असेल बॅटर मंदार पुढील चेंडू फेस करण्यासाठी. याबाई सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. या चेंडूवरती अंदाज नव्हता मंदारकडे, उत्तर नव्हतं. डॉट चेंडू. येणारे 9 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 17 धावा. 9 चेंडू 17 धावांचं समीकरण हा लेखा जोखा या मॅचचा. 9 चेंडू 17 धावा. गोलंदाज सज्ज होईल गणेश नामक. याबाई उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू, फलंदाजाच्या शरीरापासून थोडा बराचसा दूर चेंडू. पंचाने दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर धावा आणि या अवांतर धावेने धावपलक हे परावर्तित झाले दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धावपलकावर. बोनस रूपात 1 धाव आणि या एका धावेने 10 धावा धावपलकावर. 26 धावसंख्येचा पाठलाग करताना 9 चेंडू 16 धावा.
यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न हाफ ट्रॅकर चेंडूवरती थोडा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजकडे या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता आणि इथं मात्र डॉट चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हा पहिला कमबॅक करणारा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश नामक गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट काहीसा क्षेत्रक्षणात बदल करतोय, फील्ड सेट करतोय. ऑन साईडला आपण पाहताय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणण्यात आलेला आहे. इथं मात्र बॅट हातातून निसटली पण चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. यष्टीरक्षक शरद मात्र फंबल झालाय आणि इथं मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव ही आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 11 धावा. धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 8 चेंडू माफ कर 7 चेंडू आणि 15 धावा. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, सुंदर चेंडू पाहिला आपण, एक अप्रतिम लेंथ पाहिली. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही. बाकीचं सोपस्कार पूर्ण केले यष्टीरक्षक शरदने आणि हा निर्धाव चेंडू गणला गेला. अशा प्रकारे दुसऱ्या डावांचा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 11 धावा धावपलकावर. येणारे चेंडू 6 असतील आणि धावा करायच्या आहेत 15. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी सिद्धेश्वर तळवडे संघाला. 6 चेंडू 15 धावांचा बचाव होईल का? 6 चेंडू 15 धावांचा संरक्षण केलं जाईल का? देविका स्पोर्ट या टीमकडनं नक्कीच आलेले बेटर होणार, कारण पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच तुम्हाला कठीण काळात स्वतःला सांगायचं आहे, शर्यत अजून संपलेली नाही आहे, शर्यत अजून बाकी आहे. कुठला संघ जिंकणार, कुठला संघ हारणार, आलेले बेटर होणार, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू, लाखाचे 12,000 करणारा सामनो, डू ऑर डाय नॉकआउटचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आणि जो संघ हारणार त्या संघाला रिटर्न तिकीट काशा गुंडावा लागेल या स्पर्धेतून आणि पुढील वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. असा हा महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. 6 चेंडू 15 धावा. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर. यबी फुल लेनचा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सर्वेश नाईककडे चेंडूचा प्रवास झाला होता, पण इथं मात्र चेंडूची फेकी बऱ्याच विलंबाने झाली. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि या 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. ओ खोलवर चेंडू यावेळी उडवलाय समोर, हो उडाया. चेंडू सी मा रेषा पार, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. ऊंचाई, लंबाई, एलिव्हेशन, सुंदर फटका समोर खेळलाय. 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 19. सुशांत ऑन द फायर. 4 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच, काय सामना होतोय. 4 चेंडू 7 धावा. उडाया गया, टाटा बाय बाय गुड बाय, खतम. चेंडू सी मा रेषा पार, षटकार. बघतोस काय रागाने षटकार मारला वागाने. सुमित ऑन द फायर. उजो एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 1 धावा. एका बाजूने नक्कीच सुमित नावाचं वादळ घोंगतय, चमत्कार करतोय सुशांत. कंपल्सरी चेस करावं लागेल तुम्हाला. 3 चेंडू 1 धावा. काय सामना होतोय. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी लागते. रात्र बदलते, स्वप्न बदलत नाही, वाट बदलते, दिवा बदलत नाही. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी लागते, कारण वेळ बदलो ना बदलो, नशीब मात्र नक्की बदलतंय. कुणाचं नशीब बदलणार. 3 चेंडू 1 धावा. समीकरण ओहो, यावेळी हाफ चान्स होता. इथं मात्र 1 धाव कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे सामना विजयी होतोय सिद्धेश्वर तळवडे संघ.
3 क्वार्टरचा सामना, महत्वपूर्ण सामना आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय दिमाक्यात तो सिद्धेश्वर तळवडे. संघमालक बंटी वराडकर, स्वतः संघमालक या संघाचे. नक्कीच विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं पण अभिनंदन. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. देविका स्पोर्ट आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.